सलामीला आलाय ऑन साइडला शॉट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला सुनील भोईर कोणत्याच पोझिशनला होतो मध्ये संघ नायक. मिलिंद महात्रे येतोय ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट एक क्षेत्ररक्षण शॉट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण तैनात केलंय. चेतनला आपण मिड विकेटला पाहू शकता. नितीन जोशी आणि आपण तर अमित पाटील ही सलामीची जोडी. सामना सुरू होतो. पॉवर प्लेचे षटक होतो मिलिंद साकले नितीन. ओ पहिला चेंडू वाईड यॉर्करचा आपण वेळी तर वापर केलाय. कॉडब्यांचा अपील तुम्ही मुख्य पंचांकडे करा हे सातत्याने आम्ही तुम्हाला सांगतोय पण तरी देखील खेळाडू स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला कॉडब्यांचा अपील उचलून धरणार नाही. न स्टार्ट चांगला झालाय. वाईड यॉर्करचा वापर केलाय. 10:05 मिलिंद पुन्हा गोलंदाजी मार्फत रटा ओव्हर द कडे मार्फत टाकला नितीन. हो चांगला चेंडू होता. फुलरलेचा चेंडू होता. ऑन साइडला टर्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. थोडंसं मिसफील्ड देखील झालंय. दोन्ही खातं उघडत नितीन जोशीचं. मिलिंद पुणे गोलंदाजी मार्फत टाकला नितीन. ओ फटका चांगला यावेळेला डाऊन द ग्राउंड मिड ऑफला बीट गेलाय. जी गॅप होती एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ तिथून काढलाय चेंडूला चौकार. साहेब यांच्या वतीने जर सागावच्या संघामध्ये खेळणारे आमचे संदीप पाटील साहेब आहेत या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्यात कारण ते भारतीय जनता पार्टीसाठी सातत्याने चांगलं काम करत असतात आणि त्यांचे एकमेकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. संदीप पाटील यांना हां आणि नातेवाईक आहेत रिलेटिव्ह आहेत त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या त्यांच्या वतीने. जेवण भोईर आपण तर नातेवाईक तरी आपण तर आहेतच म्हणजे कदाचित आय थिंक त्यांची भाची आपण म्हणजे तर आमची सूनबाई आहे. कारण आम्ही त्यांचे काका लागतो म्हणजे आमची सूनबाई आहे. ओ फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. ओ चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट. बॅटर बाद झाला असता इथे कदाचित 1 धावसंख्या वाढते दशके दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा आपण पाहू शकता. सुरुवात चांगली केली. गावदेवी गिरिजा माता जुनमुली 40+ संघाने नियोजक संघाला का स्टार्ट झाला होता 19 धावा पण त्यानंतर कौतुक करेल अमितचं. जबरदस्त गोलंदाजी केली. सफल जाधवचं देखील आपण जबरदस्त त्याने देखील गोलंदाजी केली. विकेट्स मिळाला नाही पण धावा रोखले आणि दबाव आला त्यामुळे पुढच्या षटकात घाई केली बॅटरांनी आणि तिथून विकेट मिळाल्या. 13 धावा धापल करते. गावदेवी गिरिजा माता जुनमुली 40+ संघाने सुरुवात चांगली केली. इथून जर संघ जिंकेल तर जय महोत्सव 40+ संघाबरोबर फाईट बॅक करेल 3ऱ्या फेरीत. त्यानंतर मात्र मग खऱ्या अर्थाने लढतीला सुरुवात होईल. मिलिंद साकेला अमित. हो बॅक पुढे गेल्या ऑन द टो स्क्वेअर कट केलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक होणार नाही. बॅटर बाद बिग विकेट. संदीप म्हात्रेने झेल घेतलाय. मिलिंद म्हात्रेला यश मिळालंय. षटक संपलंय. काठ्याचा संगीत ऐकलं आणि इथे विकेट देखील मिळालाय. पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर कोण होतं
संदीप उर्फ बालूचा वापर केला जातोय. संदीप पाटील, दोन संदीप पाटील, एक संदीप आत्माराम पाटील देखील आहेत. एका गाजवला संदीप आमचे बंधुराज शंकर पाटील आपल्यात नाहीत. रेग्युलर आपण आता टेनिस आपण आता लेदर क्रिकेट इतके चांगले खेळायचं दिनेश की सुनील गावस्करनी देखील त्यांना ऑफर केली होती. डोंबोलीत आले होते तेव्हा, पण काही कारणास्तव तर गेले नाही आहेत. अन्यथा आम्हाला देखील खूप आनंद झाला असता की आमचे कोणतरी बंधुराज रणजी खेळले. ही संधी असते माणसाकडे, पण ते संधीचं सोनं करता आलं नाहीये. विष्णुदादा, संधी माणसाला एकदाच येते आयुष्यात, तिचं सोनं करायचं की नाही ते आपल्या हातात आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. संदीप उर्फ बालू वैयक्तिक आपण येतो पहिलं संघाचं दुसरं षटक करतो. स्ट्रायकरला डावखुरा बॅटर आपण पाहू शकता. नितीन जोशी त्याचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण फाईन लेगला, लॉंग लेगला क्षेत्ररक्षण, स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण, एक शॉर्ट लेग रिझन मध्ये थोडंसं तैनात केलं क्षेत्ररक्षकाला. संदीप गोलंदाजी मार्कवर कोलोली एंड कडून तडमधल्या क्षेत्ररक्षण, पॉईंट लेग क्षेत्ररक्षण संदीपला आपण पाहू शकता. हो, शपलून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची थोडीशी फ्लाईट दिली ती, हवा दिली ती चेंडूला, जास्त हवेमध्ये टर्न केला. डॉट चेंडूची समाप्ती. तेरा धावा आहेत. कौदी गिरिजा माता जुळणमुली 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. नाणेफेक गमावली आहे. संदीप गोलंदाजी मार्कवर रटम राऊंड द मार्क होतो. कोलोलीगाव एंड कडून सकले नितीन फुल टॉस ऑफ केला आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेतन, चांगलं क्षेत्ररक्षक, एकपेक्षा जास्त काही मिळणार. गुड थ्रो, डीप मधनं ऑन दी स्टंप फेकी देणं म्हणजे खूप सोपी गोष्ट नाहीये. तसं काय धावपल कधी 14 जे आल्या स्ट्राईक एनला. जे पाहिजे तर इथून कशा प्रकारे बॅटिंग करतो. संदीप उर्फ बालू, क्षेत्ररक्षक संदीप पाटील आपण पाहू शकता. महेश भोईरला आपण शॉर्ट पॉईंट दिला पाहू शकता. स्क्वेअर लागला आपण पाहू शकता. सुनील भोईर संघ नायक आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. किरणला आपण बॅकफूट पॉईंटला सीमेरक्षक तैनात पाहू शकता. ज्ञानेश्वर पाटील शॉर्ट एक्स्ट्रा कावरला. ओ, चांगला चेंडू हा देखील आपण पाहू शकता. यावेळेला काय चेंडू पडल्यानंतर टेन झाला बघा ना, आतमध्ये आणलंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकात धावाला ते तब्बल 13, पण त्यानंतर वापसी केली. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत संदीप उर्फ बालूने, त्यामध्ये 1 धाव दिली. तर या संघाने आपण 55 धावा सहजतेने पार केल्या होत्या 4 षटकामध्येच. संदीप ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षकाला युवराज, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते 15 आपण पाहू शकता. दिनेश असा स्मेल येतोय की असं वाटतं की कुठेतरी पाऊस पडलाय. मातीचा सुगंध दरवळतोय. यातून जो संघ जिंकेल तो जय मसोबा उंबाडी 40+ बरोबर लगेच फाईट बॅक करेल. कारण या सूचना जगदीश पाटील आपण आधी देखील दिल्या आहेत आणि नंतर देखील आत्ता देखील देतोय. त्यामुळे संघ कुठे जाऊ नका. संदीप नितीन, हो चांगला यॉर्कर चेंडू होता. ड्राईव्ह केला, 1 धाव कंप्लीट केली आहे. गुड थ्रो. सुनील भोईर खूप स्ट्रॉंग फेकी आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. मिलिंदच्या षटकात जरी 13 धावा, पण संदीपचं कौतुक करेल. जबरदस्त गोलंदाजी करत. आतापर्यंत 4 चेंडू फेकले त्याने, धावा फक्त 2च दिल्यात. सायकला जेजेला आपण पाहू शकता. पाच चेंडू झाले, 3 धावा आहेत, म्हणजे एकूण धावा झाल्या धाफल कथे पाहू शकता. मला 17 धावा. हा चेंडू फ्लिक केलाय, शफल झाले, पाठवून दिलाय चेंडूला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. षटकार.
यावेळेला मिडिल स्टंबल चेंडू आणि पाठवून दिलं त्याला बॅकवॉर्ड स्कोअर लेग रिजन मधून. या षटकात देखील आपण धावा आल्या पाहिजे. तर गोलंदाजी मार्कवर कोण होतोय? युवराज पाटीलचा वापर केला जातोय. डौखुर बॅटर नितीन जोशीला आपण पाहू शकता सलामीला आल्यात. युवराज पाटील वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरे षटक होते. अनेक सलामीचा बॅटर देखील अष्टपैलू खेळू. गुरुदेव सांगा 40+ संघाची आपण आता स्पर्धा आपल्या भेटी लवकरच येईल. 3 दिवसीय स्पर्धा भरपूर बक्षीस असतात. युवराज गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला नितीन जोशी. वाईड यॉर्करचा वापर केलाय. खरं डान्सिंग डाऊनचा वापर करणार हे युवराजला माझे, त्यामुळे वाईड चेंडूचा वापर केला. सुरुवात चांगली केली डॉट चेंडूने. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. युवराज पहिल्या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा मानकरी. राईट अप राऊंड कडे मार्क टाकला नितीन जोशी. ओ चांगला फटका डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. ओ चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रू. 2 धावा मिनिटात धाव सगळ्यात दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला जे जेचं कौतुक करेल 1-2 मध्ये कन्वर्ट केलं. 24 धावा दाखल करती लागल्यात. फटका खूप चांगला होता नितीन जोशीचा डाऊन दी ग्राउंड. युवराज तुनिती शपल झाले. फटका बनवला. स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांचा इशारा काय तो पाहायचं. षटकार थोडेसे शपल झाले आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. नितीन चांगली बॅटिंग करतोय. युवराज तू नितीन. यष्ट्या आपण बघितलं तर यावेळेला वाकवल्या आहेत. बॅटर बाद. षटकारचं प्रत्युत्तर लगेच दिलं पुढच्या चेंडूवरती. बिग विकेट. नितीन जोशी बाद झालाय. या नितीन जोशीने धावा कुठल्या आपल्या तब्बल संघासाठी आपण बघितलं तर 23 धावांचं योगदान देऊन बाद झालेत. त्याचं काम पूर्ण केलं. अजय आलेत आता. अजयने जे ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथून जो संघ जिंकेल तर जय मसोबा उंबार्डे 40+ संघाबरोबर फाईट बॅक करेल तिसऱ्या फेरीत. फेरू होईल बघा. फेरफटका मारतायत. कारण त्यांनी जे स्वप्न बाळगलं होतं एक स्पर्धा ठेवायची, आपला आमदार आपला खासदार, ती स्पर्धा आता आपण बेतार अंतिम दिवस असतात. आपण बेतार हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. नवीन बॅटर आलाय आपण आता अजय पाटील. महेश पाटील देखील वॉर्मअप करतायत. थोडंसं क्रिकेट सुरू होण्याआधी तुमचं बॉडी लूज करणं, वॉर्मअप करणं फार गरजेचं आहे. युवराज गोलंदाजी मार्कवर टाकला. अजयला आपण पाहू शकता राईट अप ओव्हर द विकेट मारा करतोय. तिसऱ्या षटकात पुढचा चेंडू. अजय पायचा काय करतोय इथून आता. फुलटॉस उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. सचिन आल्यात. बॅटर बाद. स्टिकर जवळ कदाचित चेंडू लागला असेल. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर तर महेश पाटील येतो. महेश पाटील षटकार आला त्यानंतर बघा 2 चेंडूवरती आपण बघितलं तर 2 बॅटर इथे आपण बघितलं तर बाद केलेत. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक युवराज पाटील पूर्ण करतो का पाहायचं.
नरेश पाटील बुम बुम नरेश पाटीलची मेडन षटक देखील, पण आता विकेट हॅटिक पूर्ण होती कपाचे. क्रिकेटमध्ये ना अनेक प्रत्येक दिवशी ना दिनेश जर विचार केला तर काही ना काही घडत असतं. क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनतात तुटण्यासाठी. वैभव सूर्यवंशी काय बॅटिंग केली आणि त्याच्यामुळेच आपण बघितलं तर अंडर-29चा संघ आपण तर चषक देखील जिंकला. 19 वर्ष खालील मुलांचा चषक आपण जिंकला. अंतिम चेंडू महेश. ओ अजून एक वाईड यॉर्करचा चेंडू आपण फेकलाय. षटक संपलंय. जाऊया आपण तर टॉस बॉक्स मध्ये सज्जेत जगदीश पाटील. थँक्यू. आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी वार्ड क्रमांक 1 चे विद्यमान नगरसेवक आदरणीय सन्माननीय जयवंत भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सत्कार करतो. या स्पर्धेचे आमचे आयोजक विरुशेट भोईर असतील, त्याचबरोबर कारिकदादा बालाशेठ या बाळदादा भंडारी अण्णा. जयवंत दादाने केलेला वादा कधी चुकीचा ठरणार ना. जयवंत दादाने केलेला वादा कधी चुकीचा ठरणार नाही. जयवंत भोईर साहेबांचा सन्मान केलं जातं. मायची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मान केलं. यस जगदीश पाटील सर. अंतिम षटक संदीप पाटील घेऊन आलेत. स्ट्रायकेला बॅटर आपण जे ला पाहू शकता. तो प्रशांत उर्फ बाला देखील येतात. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. संदीप पाटील आहे. संदीप आत्माराम पाटील आलेत. ऑलरेडी जेलची शक्यता महेश आहे. चूक होणार नाही. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. शॉट फाइंडिंगला खूप चांगला जेल गेला. बॅटर बाद. जयवंत भोईर नकेचे संदीप आत्माराम पाटील. डीजे मास्टर बघा रंगात आला आता. लय भारी गाणी लावतो मिस्टर नटवरला. मोठा गावचे नितीन भोईर या आपण जरा 12 बंडरशी संपर्क साधायचा आहे. 30 धावा धापल करते. ऑन हायट्रिकच्या उंबरठ्यावर संतोष आलाय. जेलची शक्यता आहे. हॅट्रिक पूर्ण होते का पाहायचंय. टाळावून संदीप आत्माराम पाटीलने घेतले या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. बॅटर बाद.
तोच बाद झाला. आता नवीन बॅटर तो आपण आता निलेश येतोय. जबरदस्त गोलंदाजी केली. ते एक शॉट फायनिकला झेल पकडला, यष्टीरक्षकने झेल पकडला आणि नंतर संदीप पाटीलने स्वतः कॉटन बोल्ड घेतला. 3 घडी 3 चेंडू ती बाद झाले. फोट्रिक करतोय का पाहायचं आता. स्ट्राईक केला निलेश. ओ पूल केलाय, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती येत. एक धाव कंप्लीट केले ते महेश येतात वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. बऱ्याच वेळानंतर चौथ्या चेंडूवरती सिंगल आली. स्ट्राईक महेशला आली. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कितीचं लक्ष राहतं पाहायचंय. क्रिकेट खेळत असताना एक एक चूक ना तुम्हाला महागात पडते. एक एक चूक ना प्रशांत भोईर तुम्हाला संघ आपण तर स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. त्यामुळे जो क्रिकेटमध्ये आपण तर लेझी खेळतो ना तो मात्र सामना गमवतो. दिवस संघाने बघा थोड्याशा चुका केल्या आणि उंबाडे 40+ संघाने त्याचा फायदा घेतला. कौतुक करेल निलेशचा देखील खूप चांगला झेल घेतला. योगेशचा कौतुक करेल, खूप चांगला मिडविकेटला झेल घेतला. तिथून मात्र वापसी केले. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 धावा झाल्या आहेत. संदीप पाटील पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला महेश पाटील. ओ चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू होता, खुला टाकला होता या वेळेला चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केले झाले. 1 बायच्या स्वरूपात. गुड डिसिजन एजी. धावसंख्या आपण करते आपण पाहू शकतो 32. अंतिम चेंडू. शेवटच्या षटकात काय गोलंदाजी केली बघा संदीप आत्माराम पाटीलच्या माध्यमातून. सुपुत्र देखील इनेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र चिन्मय देखील आपल्याला इनेक्शन मध्ये बघायला मिळतात. अंतिम चेंडू. केला निलेश. किती धावांचं लक्ष राहतं पाहिजे सागाव 40+ संघासमोर. अंतिम चेंडू. ओ बॅट अँड पॅड बंद चेंडू. पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 33. अंतिम चेंडू. माझ्या किती धावांचं लक्ष राहतंय. अंतिम चेंडूवरती काय होतंय. डॉट येतोय, चौकार येतोय की षटकार येतोय की विकेट जाते. डॉट चेंडूची समाप्ती. धावा झाल्या धावफलकात 33 आणि 34 धावांचं मापक लक्ष असणार. जो संघ जिंकेल तो जय मुसबा 40+ उंबाडे संघाबरोबर लगेच फाईट बॅक करेल. डीजे
चला पंच लगेच मैदानात 34 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडूमध्ये 34. देवीदास जाधव यांचा आपण सन्मान करूया. देवीदास जाधव यांचा सन्मान वस्ताद आहेत. सलामीची जोडी चेतन म्हात्रे आणि सचिन म्हात्रे, म्हात्रे बंधूंची जोडी मैदानात दाखल होते. 34 धावांचं लक्ष. 8.5च्या सरसाने धावा करायच्यात. नाही, कुस्तीचे वस्ताद आहेत, त्यांचा सन्मान केला होता. माईची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मान करतायत भाराम भंडारी. आपण तर स्पर्धेची मोठी जबाबदारी त्यांच्यावरती. 34चं लक्ष. पहिल्या षटकात 13, त्यानंतर जबरदस्त वापसी. युवराज पाटीलने वापसी, संदीप पाटीलने वापसी केली. एक षटकार लागला त्यांच्या चेंडूवर देखील, पण तिथून मात्र वापसी केली. जो संघ जिंकेल तर आपण तर जय मसोबा 40+ उंबाडे 40+ बरोबर फाईट बॅक करेल तिसऱ्या फेरीत. 34 धावांचं लक्ष. सचिन म्हात्रे चेतन म्हात्रे ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. बत्तीस संघ आपल्याला इनेक्शन मध्ये बघायला मिळाले या स्पर्धेमध्ये. त्यातील बरेचसे संघ बाहेर गेले. अजूनही काही संघ इनेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळणार. मोठागाव संघ देखील आपल्याला बघायला मिळेल. कधी उंबारली 40+, चिकनगर 40+ संघ देखील आपल्याला इनेक्शन मध्ये बघायला मिळेल. आणि आता हे 2 संघ आणि त्यानंतर आपण तर जय मसोब आपण तर उंबाडी 40+. जो संघ जिंकेल त्याच्यावर फाईट बॅक. महेश आला गोलंदाजी मार्कवर. 24 चेंडू आणि गरज इथून 34ची. 10 धावा जास्त आहेत. सामना सुरू होतो यावेळेला. महेश आलाय. ओ पहिला चेंडू बॅकपाटू गेला, पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. 2 होतात का पाहायचंय. सचिनने कॉल दिलाय. 2 झाले आहेत. दोनने खातं उघडले सचिनने. दोनने खातं उघडले. महेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. स्ट्रायकला सचिन म्हात्रे. बॅकपड गेला, कट केला. यावेळेला गॅप मधनं चेंडू चाललाय. थर्डमॅनला वेगाने चाललाय. आउटफील्ड पास आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 4 धावा आपण पाहू शकता. 4 धावा दाखल करते पाहू शकता. 4 धावा दाखल करती लागल्यात. महेश राईट आर्म राऊंड कडे मार्ग दुसरा केला. सचिन शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पोझिशन मध्ये आले. पूल केलाय. चेंडूला गुल केलाय. स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर षटकार. येतात जुनी. महेश पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकला सचिन म्हात्रे. हो चांगला फटका बघायला. स्क्वेअर कट केलं. यावेळेला गॅप मधनं चेंडू चाललाय. कव्हर पॉइंट सीमा रेषा पार जातो का पाहायचंय. आणि अखेरकार चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. यावेळेला 14 धावा. महेश तू सचिन. ओ बॅकपट जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू चालला पॉइंट सीमा रेषा पार. चौकार. कामावर जायला उशीर रिक्षावाला वाट बघत नाही. ते मात्र सचिन धावांची वाट बघतोय. 18 धावा आल्या.
महेश पुणे गोलंदाजी मार्कस टाकला. सचिन म्हात्रे. ओ चांगला चेंडू गुडलासपणे टेकअप झाला. पुन्हा एकदा बॅकवर जाऊन कट करत होता. डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण सोपं झालंय. खरं येणारे आपण तर 18 चेंडू आणि धावा हव्यात. इथून अजूनही जर विचार केला तर 16 धावांची गरज आहे. सचिनने पहिल्याच षटकामध्ये सामना खुला केलाय. धावा दाफलकती लागलेत. स्ट्रायकेला चेतनला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर येतो आपण. अमित पाटील येतोय. 18 चेंडू 16ची आपण गरज आहे. इथून मॅच संपली नाही अजूनही. एकात विकेट एकात आपण 3-4 डॉट चेंडू मॅचमध्ये वापसी करू शकतो. पण आपण तर गुरुदत्त सागा 40+ संघाकडे बॅटिंग खूप चांगली आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग शॉर्ट लेग एक क्षेत्ररक्षण स्कोअर लेग एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. एक वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ओ फटका चांगला यावेळेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ रिझनमध्ये. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. चेतनला माहिती आहे की सिंगल डबलने आपण सामना जिंकू शकतो. सचिनला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे. आणल्यात देखील. राजीव भोईर यांचे सुपुत्र देखील आलेत बघा. पूर्णपणे थंडीचा बंदोबस्त करून आलेत. तर त्यांना मध्ये थंडी वाढणार आहे. त्यामुळे आपण आधीच आपला जो विंडशीट आपण तर जो स्वेटर आहे त्याचा वापर करू. नाही बघा ना थंड हवा आपल्याला बघायला मिळते. गुलाबी थंडी आता चालू झाली आहे. गोलंदाजी मार्कवर अमित कोलोली इनकोट राईट आर्म ओघडू तिकडे मारा करतोय. स्ट्रायकेला सचिनला आपण पाहू शकता. ओ उडवलाय उंच गेलाय खेचलाय. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केल्या तर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो. 21 धावा दाखल करते आपण पाहू शकतो. 13ची गरज आहे. धावा दाखल करती लागल्यात. अमित पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्राईकला सचिन. सचिन या संघाचा खूप चांगला बॅटर आहे. हो लॉफ्ट ड्राईव्ह हवेमध्ये झेलची शक्यता आहे. नाही सचिन ज्याप्रमाणे बॅटिंग करत होते ना असं वाटलं ते विकेट आता सॅक्रिफाईड करणारच आहेत आणि ते केलं त्यांनी. हवेमध्ये चिप शॉट खेळले यावेळेला बॅटर बाद. अमित अमित विकेट मिळाला अखेरकार. अमित या संघाचा ना विकेट टेकर गोलंदाज आहेत. मिड ऑफला क्षेत्ररक्षण ठेवलं तर राजूला आणि राजूने मात्र राजू मामाने चांगला झेल घेतला. युवराज आहे या संघाचा अजून एक चांगला वेल फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 13 धावांची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. जोपर्यंत तुम्ही शेवटची धाव पूर्ण करत नाही ना तोपर्यंत तुम्ही मॅच जिंकत नाही. विपक्ष संघ मॅच हरत नाही. अमित प्रयत्न करतो. ओ उडवलाय उंच गेलाय. झेलची शक्यता नाही आहे का पाहायचं यावेळेला. 55 इशारा काय तो स्टँड आणि दिलं षटकार. पाटीलला माहिती आहे ओव्हर पिच मिळाला ना का मागे पुढे काहीच बघायचं नाही. एक्सलेटर दाबायचा सरळ टॉप गिअर मध्ये गाडी टाकायची आणि पाठवून दिलं लॉंग ऑन सीमा रेषावर. हो चांगला चेंडू हा देखील खाली राहिला. जी हाईट पाहिजे ती हाईट मिळत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. 7ची गरज आहे. चेंडू वाकेत अजून विचार केला तर 13 चेंडू 7ची गरज आहे. पाऊस कुठेतरी पडला असं वाटतंय कारण का स्मेल बघा. हवा देखील थंडगार सुटलीये. पूल केलाय. गॅप मधनं चेंडू चाललाय का पाहायचंय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून चेंडू सीमा रेषा पार. चौकार.
पडली सारी रात तीनची गरज आहे. सुनील भोईर मला वाटतं सचिनला काहीतरी सांगतायत. सुनील भोईर ज्याप्रमाणे सचिन बॅटिंग करत होते ना वाटलेलं तर आता तीनची गरज आहे, 34ची गरज आहे. बारा चेंडू 3ची गरज आहे सागाव गुरुदत्त सागाव 40+ संघाला जिंकण्यासाठी. तिसऱ्या फेरीत आपण तर लगेच तो फाईट बॅक करेल जय मसोबा 40+ उंबाडे 40+ संघाबरोबर. गोलंदाजी मार्फत निलेश येतो. क्षेत्रला आपण स्ट्रायकेटला पाहू शकता. निलेश चांगला चेंडू होता, फुल हरलेनचा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती. 11 चेंडू 3ची गरज आहे. पहिल्या षटकात 18 त्यानंतर 13. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. निलेश गोलंदाजी मार्कवर रटम ओरदगड मारा करतो षटकला चेतन. वाईटची खूण करतायत. 32 धावा 2ची गरज आहे. हे खेळाडू सर्व मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र आहेत. ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी पूर्ण होते का पाचा. युवराज धावले आहेत. काय घडलं मैदानावर चेतन तयारच नाही तो दुसरी धाव घ्यायला. क्या बात आहे. ज्ञानेश्वर पाटीलला बघाच प्रमोट केलंय. आता त्यांच्या सौभाग्यात देखील मला वाटतं टीव्ही जवळ बसले असतील, कारण की आपले मिस्टर आज बॅटिंग करायला आलेत. क्या बात आहे. एक काळ गाजवला त्यांनी देखील. 1 धावेची गरज आहे. धाव होती दुसरी पण चेतन धावालाच तयार नाहीयेत. स्कोर लेवल चेंडू बाकेत अजूनही विचार केला तर 10 चेंडू 1ची गरज आहे. ज्ञानेश्वर पाटील क्रिकेट बंद केल्यानंतर प्रथमच त्यांना बॅटिंग मिळते. प्रॅक्टिसला बॅटिंग मिळत असं, पण आज आपण तर टुर्नामेंटमध्ये बॅटिंग करणारा आत्मविश्वास वाढतोय. किरण पाटील देखील बघा सज्ज आहेत. त्यांना मध्ये विकेट. ज्ञानेश्वर पाटील 2 पाटील बंधू युवराज पाटील काका पुतण्याची जोडी मैदानात आहे. चांगला चेंडू विनिंग फटका बघायला मिळालाय ज्ञानेश्वर पाटीलच्या बारमधून. इथून आपण तर पंचांनी आपण तर रेफर केलं. तिसऱ्या पंचांना बघा धाव पूर्ण आहे का. बॅटर बाद आहे. बॅटर बाद आहे का. सचिन म्हात्रे बघा तुमची मैदानात घाई, खेळताना घाई. नाही असू दे काय हरकत नाहीये. धाव पूर्ण आहे आणि असं त्याने सामना जिंकलाय. गुरुदत्त सागाव 40+ संघाने. चला टॉस साठी लगेच या. त्या सामन्याचा मारा मॅच लगेच आपण घोषित करू. आमचं काय म्हणणं नाही. आयोजकांनी सांगितलं तर मी थांबणारच आहे. थांबू नाही 5 मिनिटं तुम्हाला ब्रेक देणार. फक्त नाणेफेक करू.